नमस्कार मित्र हो, विश्वास भक्ती चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नातं कसं असावं तर दोन भिन्न व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचं ट्युनिंग अगदी परफेक्ट जुळतं तेव्हा ते नातं आयुष्यभर टिकतं. पण ज्योतिषशास्त्रानुसार अशा कोणत्या राशी आहेत ज्यांचा जोडीदाराशी मेळ अगदी मेड फॉर इच अदर असा असतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. कोणत्या राशींचे जुळते उत्तम नाते? लक्ष्मीनारायणाचा जोडा मानल्या जाणाऱ्या राशी. वैदिक शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, भावना आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तिच्या राशीनुसार काही प्रमाणात वेगळा असतो. त्यामुळे दोन व्यक्तींच्या राशींचा परस्परांशी असलेला मेळ त्यांच्या नात्यावरही प्रभाव टाकू शकतो. असे मानले जाते की काही राशींच्या जोड्या या स्वभावाने एकमेकांना इतक्या पूरक असतात की त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखी, समृद्ध आणि आनंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशा जोडप्यांना अनेक ज्योतिष अभ्यासक प्रेमाने लक्ष्मीनारायणाचा जोडा किंवा स्वर्गात ठरलेली जोडी असे संबोधतात. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. केवळ राशी जुळल्यामुळेच कोणतेही नाते यशस्वी होते असे ज्योतिषशास्त्र सांगत नाही. संपूर्ण जन्मकुंडली, ग्रहांची स्थिती, गुणमिलन आणि दोन्ही व्यक्तींचा स्वभाव यांचाही विचार केला जातो. तरी देखील काही राशींच्या जोड्या विशेष, शुभ आणि भाग्यवान मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही प्रमुख राशींच्या जोड्यांविषयी. सर्वप्रथम आहे वृषभ आणि कर्क रास. वैदिक ज्योतिषशास्त्रात वृषभ आणि कर्क राशीची जोडी अत्यंत स्थिर आणि विश्वासू मानली जाते. वृषभ राशीचे लोक शांत, संयमी, व्यावहारिक आणि जबाबदार स्वभावाचे असतात, तर कर्क राशीचे लोक प्रेमळ, भावनिक आणि कुटुंबाला सर्वाधिक महत्त्व देणारे असतात. वृषभ राशीची स्थिरता आणि कर्क राशीची भावनिक, जिव्हाळ्याची वृत्ती एकमेकांना उत्तम प्रकारे पूरक ठरते. त्यामुळे या दोघांमध्ये परस्पर विश्वास, आदर आणि प्रेम दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता अधिक असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. याच कारणामुळे वृषभ आणि कर्क राशीच्या जोड्यांना सुखी संसारासाठी अत्यंत शुभ मानले जाते. आता पाहूया मिथुन आणि तुळ राशीची जोडी. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन आणि तुळ या दोन्ही राशींमध्ये उत्तम संवाद कौशल्य आणि सामाजिक स्वभाव आढळून येतो. मिथुन राशीचे लोक उत्साही, हुशार आणि नेहमी काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असतात, तर तुळ राशीचे लोक समजूतदार, संतुलित आणि नातेसंबंध जपणारे असतात. असे मानले जाते की या दोघांचा संवाद इतका प्रभावी असतो की अनेक गैरसमज सहज दूर होतात. त्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक मजबूत होत जाते. याच कारणामुळे मिथुन आणि तुळ राशीच्या जोड्यांना ज्योतिषशास्त्रात अत्यंत रोमॅन्टिक आणि यशस्वी जोडप्यांपैकी एक मानले जाते. यानंतर येते सिंह आणि धनु राशीची जोडी. या दोन्ही अग्नितत्वाच्या राशी असल्यामुळे त्यांच्यामध्ये ऊर्जा, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची वृत्ती समान असल्याचे मानले जाते. सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले आणि आत्मविश्वास पूर्ण असतात, तर धनु राशीचे लोक सकारात्मक, मुक्त विचारांचे आणि साहसी स्वभावाचे असतात. असे मानले जाते की हे दोघे एकमेकांच्या यशाचा हेवा न करता उलट एकमेकांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या नात्यात विश्वास, आदर आणि उत्साह कायम राहतो. म्हणूनच सिंह आणि धनु राशींच्या जोड्यांना अत्यंत भाग्यवान आणि प्रेरणादायी जोडप्यांमध्ये गणले जाते. आता जाणून घेऊया कन्या आणि मीन राशीबद्दल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कन्या आणि मीन या एकमेकांच्या विरुद्ध राशी असल्या तरी त्यांच्यात विलक्षण संतुलन असल्याचे मानले जाते. कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय, व्यवहार कुशल आणि नियोजनबद्ध असतात, तर मीन राशीचे लोक भावनिक, कल्पनाशील आणि कलाप्रेमी असतात. कन्या राशीची व्यावहारिकता आणि मीन राशीची संवेदनशीलता एकमेकातील कमतरता भरून काढते. त्यामुळे या दोघांचे नाते समजूतदारपणा, सहकार्य आणि परस्पर आदरावर टिकून राहते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. याशिवाय तुळ आणि सिंह ही जोडीही विशेष शुभ मानली जाते. तुळ राशीचा संतुलित स्वभाव आणि सिंह राशीचा आत्मविश्वास यांचा सुंदर मेळ बसतो असे मानले जाते. या दोघांमध्ये परस्पर आकर्षण, आदर आणि सामाजिक जीवनात एकमेकांना साथ देण्याची वृत्ती अधिक दिसून येते.
म्हणूनच या राशीच्या जोड्यांनाही ज्योतिषशास्त्रात अत्यंत भाग्यवान मानले जाते. तसेच वृषभ आणि मकर ही जोडी देखील विशेष उल्लेखनीय मानली जाते. या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी असल्यामुळे त्यांना स्थैर्य, मेहनत आणि जबाबदारीचे महत्त्व चांगलेच माहीत असते. या दोघांचे जीवनाकडे पाहण्याचे विचार अनेक बाबतीत समान असतात. त्यामुळे आर्थिक नियोजन, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्यातील उद्दिष्टे यामध्ये त्यांचा उत्तम ताळमेळ दिसून येतो. याच कारणामुळे वृषभ आणि मकर राशीच्या जोड्यांनाही दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि समृद्ध नात्यासाठी शुभ मानले जाते. मित्रहो, पुन्हा एकदा सांगणे महत्त्वाचे आहे की या सर्व गोष्टी वैदिक ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. कोणत्याही नात्याचे यश केवळ राशींवर अवलंबून नसते. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा, संयम, परस्पर आदर आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी हे कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ असतात. जर या गुणांसोबत राशींचा मेळही अनुकूल असेल तर त्या नात्यात अधिक सुसंवाद आणि आनंद अनुभवायला मिळू शकतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रास यापैकी कोणती आहे? ती जोडी या यादीत आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, ज्योतिषविषयक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.